हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि आनंदी असणार. खरं तर ना मी हे व्हिडिओ सुरू करण्याआधी माझ्या डोक्यातच आलं नाही की इतकी छान रेसिपी बऱ्याच दिवसानंतर मी बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करावी असं. पण ना मी जेव्हा कारली अशी कढईमध्ये ठेवत होती ना तेव्हा माझ्या डोक्यात आलं की अरे चला, नाही रेसिपी माझ्याकडून शूट झाली पण इथून पुढे जे काय होईल ना ते तुमच्यासोबत सगळं शेअर करते. म्हणून मोबाईल ट्रायपॉडला लावला आणि म्हटलं चला सुरुवात करूयात. तर मी ना भरलेली कारली बनवते आणि मला ही कारली प्रचंड आवडतात तेव्हा जेव्हा ते कडू नसतात. आणि मी आता तुम्हाला वरवर जरा रेसिपी सांगते तशी. मी नेहमी ना कूट टाकून भाजी जी बनवते ना सेम तसंच कूट मी बनवून घेतलं आहे. कारली मी आधी मधून कापून त्यामधल्या सीड काढून घेतल्या होत्या आणि मग त्याला ना थोडं तेलामध्ये जिरं मोहरी हिंग वगैरे टाकून ना त्याला त्यामध्ये टाकायचं, मीठ टाकायचं, एकच घूट पाणी टाकायचं, कुकरचं झाकण लावायचं आणि ना एक शिट्टी घेऊन घ्यायची आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ना हे सगळं सारण भरायचं आणि तेलामध्ये हे सगळे परतून घ्यायचे फक्त. सो असं हे बघा, हे असं सारण बनलेलं असतं. त्याच्यासोबत मी कढी बनवलेली आहे आणि हे सारण तुम्ही जेवढं छान बनवलं ना तेवढी त्या कारल्याला जे आहे ना टेस्ट खूप छान येते. आणि महत्त्वाचं म्हणजे आता पियाचे पप्पा तर कितीही कडू असो ते खाऊन जातात. माझे सासूबाईं ते आहेत ते पण सगळे खाऊन जातील. नाटकं फक्त माझी आणि पियाच्या आहेत. मग पियासाठी मी एक्स्ट्राचं जे सारण आपण भरतो ना ते जरा जास्तीचं टाकते जेणेकरून मग ती थोडं ते शेंगदाण्याचं कूट जे असतं ते ती चपातीसोबत खाऊ शकते. आणि मी खूप कधीपासून बनवतच नाही आहे कारण लास्ट टाईम मी जेव्हा बनवले होते ना तेव्हा गोष्ट अशी झाली होती की ते इतके कडू निघाले आणि पियाच्या पप्पांनी 2 दिवसपर्यंत एकट्याने संपवले होते म्हणून मग ते काही आणतच नाही. पण आज ते म्हणले की चला आणूयात आणि बघूयात कसे निघतात. पण ते लकीली जास्त कडू नव्हते. आणि मला पीठ ना सकाळचं सासूबाईंनी भिजून दिलं होतं. जे मी तुम्हाला दाखवत होती की मी जोवर कारली वगैरे बनवते तोवर त्यांनी मस्त निवांत बसून पीठ भिजवून दिलं होतं. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं बघा की रामायण जे आहे ना ते आमचं बघणं चाललं आहे. मग छोटी मोठी जी पण बसून बसून कामांमध्ये हेल्प असते ना ते ती मला रामायण बघता बघता जे आहे ते करून देतात. आणि मला पण एवढा इंटरेस्ट आला आहे ना. तसं तर ते जुनंवालं रामायण पाहिलं आहे पण नवीनमध्ये बऱ्याच गोष्टी सांगताय त्यामुळे कामं करता करता इकडून टी व्ही पण दिसते किचनमधून. मग माझं पाहणं जे आहे ते इकडून चाललेलं असतं आणि साईड बाय साईड माझा सगळा स्वयंपाक पण चालला आहे. आणि हे पहा, कारली माझी अशी बनवून तयार झालेली आहेत. मी नेक्स्ट टाईम ना डिटेलमध्ये तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. फक्त मला पाहिजे तशी छोटी छोटी कारले मार्केटमध्ये मिळाले की मग मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. पण सध्या तरी आमचं हे असं जेवण आहे, कारले मस्त. आधी तुझा ड्रेस दाखव, ये इकडे थांबा, आम्ही तुम्हाला काहीतरी दाखवतो. मी फॅन बंद करू नको बाळा, फॅनचा आवाज येईल, थांब जरा. पिया आता स्कूलमधून आली. सगळ्यात आधी मी सांगते शॉर्टमध्ये. सगळ्यात आधी तर आमचा हा ड्रेस पहा. उभी राहतेस का जरा? उभी राहशील तर बरं होईल. इकडे ये ना, अशी कुठे पण काय जातेस? पर्पल मी ऍक्च्युअली बीटीएस चे दिसते असं हा कारण की बीटीएस पर्पल कलर आम्हाला माहित नाहीये. तर काय म्हणतात, आजीवरून जी शॉपिंग माझी चालली होती ना त्यातले अर्धे कपडे रिटर्न गेले ज्यामध्ये यासाठी हा ड्रेस मागवलेला होता मी. तो आजच रिसीव झालाय. मला त्याचं कापड ना म्हणजे आवडतोय पण असं थोडंसं वाटतं की यार थोडंसं असं पॉलिस्टर टाईप कापड असतो ना तसं आहे. मला वाटत होतं की रिटर्न करावं. पण मी जेव्हा हे कपड्यांचं अनबॉक्सिंग केलं ना तेव्हा माझे सासूबाई ते पण होते. ते म्हणले की काय तू पियाचे कपडे सगळेच रिटर्न जाते म्हणे, राहू दे म्हणे, चांगला होईल म्हणे तिला म्हणे. ते म्हणले की असा कलर पण काही मी अजून तिच्याकडे पाहिला नाही म्हणे, राहू दे म्हणे, छान आहे म्हणून. म्हटलं चला आता म्हणतायत पियाची आजी म्हणते तर राहू देऊया, नाही तर मी त्याला रिटर्न टाकणार होती जो आजच रिटर्न गेला असता. सो असा जो आहे ना असा पर्पल कलरचा पियाकडे फक्त एक फ्रॉक आहे जो तिच्या बर्थडेला आणि गुलमामाच्या लग्नात घेतला होता ना, लग्नात घेतला होता माझ्या भावाच्या. असा एकच आहे तिच्याकडे फक्त पर्पल मध्ये. आणि तो पण मी घालत नाही कारण की तो जास्तच मोठा घालून होत नाही म्हणून म्हटलं चला हा राहू देऊया. त्यातल्या त्यात ही एक पॅन्ट आहे माझी. तुझीच आहे. नाही पण ही पण काहीतरी 110-120 रुपयाची काहीतरी मला ती ऑफर मध्ये मिळत होती तर घेतली. आता ही बरोबर होईल की नाही माहित नाही. थोडीशी मोठी होत असेल तर 2-4 महिन्यांनी होऊन जाईल. हा होता आमचा ड्रेसचा अपडेट. आणि एक आम्ही डॉल लवकर पटापट एक नेस्टेशियाची डॉल आहे म्हणजे अजून एक आली. ऍक्च्युली आम्ही हिचे कपडे काढून टाकले सगळे म्हणून ती अशी दिसते. ही तिची एक पजामा टाईप आहे, जम्पसूट. हा, आणि हे असं घालायचं आहे आणि कमरेमध्ये पण जाऊ दे. ही आमच्याकडे एक डॉल होती ऑलरेडी पहिलेपासून. ही होती आणि हिच्या जोडीसाठी आम्हाला काहीतरी पाहिजे होतं म्हणून पियाचं म्हणणं होतं की मम्मा तू आता जेव्हा पण नवीन आता तुला प्रमोशन करायचं असेल ना तेव्हा त्या अजून त्यांच्याकडे 4 डॉलचं कलेक्शन आहे वेगवेगळं. मग आता ही त्यामध्ये ही एकच डॉल आहे आणि बाकी सगळे 2-3 असे ॲनिमल होते. तर त्यातली तिने आता ही मला मागवायला लावली होती. म्हटलं चल, लहानपणी तर तसं म्हणजे पियाला एक छोटासा टेडी असायचा फक्त, तो तिला खूप आवडायचा. पण आता इतके छान छान डॉल जे आहेत ते पियाला मोठी झाल्यानंतर मिळत आहे. काय ग पिया? थांबा आम्ही कपडे घालतोय मग तुम्हाला दाखवतो. हो बाई. ओके. ऍक्च्युली ना हे जे आहे ना
असं इकडं पाहिजे. मग मी तिथेच लावून दाखवायचं ना व्यवस्थित. पण इथं Timepass लावा. चांगलं करतेस. वाटतंय ते. घरी आल्या आल्या तिचे ऍक्च्युली हे केस आहेत ना, हे असे थोडेसे नाकात जात आहेत ते अजून एकदम न्यू असल्यामुळे. पण छान आहे डॉल. आणि बस मला चांगली हीच वाटते कारण तिचे कपडे नाही. हो, सकाळपासून आमचं काहीच नाही, फक्त खाणं पिणं झालंय. पिया आताच तिच्या आजीबाबांसोबत खाली गेली आहे आणि अर्धा तास ते खेळवतात. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं. मग अर्धा तास मी खाली जाते, तिला खेळवते. पण म्हटलं चला तोवर जे आहे ते मला आईसोबत पण बोलायचं होतं. तिचं सकाळपासून 2 वेळा कॉल येऊन गेला होता, पण कामात माझं काही जमत नव्हतं. म्हटलं आता गार्डनिंगमधले पण थोडेसे कामं करायचे, सो फोनवर पण बोलूया आणि गार्डनचे पण कामं करून घेऊयात. तर ही फांदी होती बघा, तर ती मला थोडी कट करून घ्यायची होती आणि मी कट केल्यानंतर तिला काय करते ना, जे आपलं ॲलोवेराचं थोडं असतं ना, तर तिला लावून देते जेणेकरून ती सुकायला नको वरच्या साईडून आणि तिचे ब्रांचेस जे आहेत ते छान ग्रो व्हायला पाहिजे. बरीच कामं आहेत माझी बाल्कनीमध्ये, पण काय करावं, वेळच नाही माझ्याकडे की मी हे सगळे कामं करून घेईल. त्यामुळे जसं 1-2 काम मला सापडतं तसं मी करते. त्यानंतर मी खाली गेली होती, पियाला जरा वेळ खेळवलं आणि वर आली. बाकी आमचा पाण्याचा सध्या अजून प्रॉब्लेम चालला आहे त्यामुळे, आणि भांडी पण खूप असतात आणि ते सुकत नाही लवकर, मग ठेवलेली असतात तशीच आणि काय पुन्हा पुन्हा आवरायचं म्हणून. पण आता स्वयंपाक करायचा होता म्हणून म्हटलं जागा जी आहे ती आपल्याला झाली पाहिजे किचनवर, म्हणून जरा आवरून घेतलं. आणि एवढी मोठी ही जी लोकी आहे ना, दुधी आपण ज्याला म्हणतो, तर ती ना सासूबाईंनी कालच्या दिवशी त्या रोज सायंकाळी बाहेर जातात ना, तर ते घेऊन आले होते एवढी मोठी लोकी. आणि मी त्यांना म्हणत होती एवढी मोठी, मग त्यांचं असं म्हणणं होतं की तू अर्धी ह्याची पराठा बनव, अर्ध्या ह्याची भाजी बनवून घेजो. पण मला असं होतं की ही चांगली निघेल का, पण त्यांचा एक्सपिरियन्स खतरनाक. ते म्हणले होते की नाही लोकी खूप छान निघणार आहे, तू टेन्शन घेऊ नको. आणि खरंच खूप छान होती, एवढी मोठी दिसत होती पण खूप कोवळी होती ती. माझ्याने काही ते घिसलं जात नव्हतं. म्हटलं मी पियाच्या पप्पांना सांगितलं, म्हटलं मला करून द्या, अर्धी हिला छान किसून द्या तुम्ही आणि मग मी बाकीचं उरलेलं काम करते. पण मला ठेचा पण बनवायचा होता. सो लक्षात आलं की आपल्याकडे आता शेंगदाणे जे आहेत ते आम्ही विकत आणलेले नाही आहे, कारण आम्ही आता येताना या शेंगा घेऊन आलो होतो. आमच्याकडे भुईमुंगच्या शेंगा म्हणतात त्यांना. सो गावाकडे तरी मोस्ट ऑफ द खूप लोक जे आहे ना, अशा शेंगा घरामध्ये भरून ठेवतात आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा थोड्याशा ज्या आहेत त्या निवडायचं, त्यामधून फोडून दाणे काढायचे आणि लगेच भाजायचे आणि लगेच बनवायचं. त्याची पण चव काहीतरी वेगळी असते बरं का. पण आपल्या शहराकडे ह्या सगळ्या गोष्टी जमणार नाही. त्यामुळे जेव्हा आपण कधी आम्ही गावाकडे जातो, असं छोटं मोठं गावाकडच्या वस्तू घेऊन येतो आणि तिकडची लाईफ थोडीशी जगण्याचा प्रयत्न करतो. तर माझं हे छोटंसं आता काम होतं जे मी पटपट आवरून घेतलं. त्या शेंगा तर मी ठेच्यासाठी निवडून घेतल्या होत्या, भुईमुंगच्या शेंगा, की आपल्याला ठेच्यामध्ये जे आहे ते शेंगदाणा लागतोच. पण नंतर जे आहे ना, मला सासूबाई म्हणले की कशाला उगाच ठेचा करते, जरा सुकं सुकं होईल, मस्त शेंगदाण्याची चटणी बनव. म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला सांगा तसं मी बनवते कशी बनवायची. म्हणजे मी तर आईकडे पण बऱ्याच वेळा खाल्ली शेंगदाण्याची तीळची सुकी चटणी. सुकी नाही, ओली असते ती, पण असं तडका वगैरे नसतो मारलेला तिला. पण म्हटलं चला आज बनवूयात. तोवर माझं शेंगांचं काम एक्स्ट्राचं होतं म्हणून त्यांनी मला लगेच पटापट जे आहे ते पराठ्यासाठी पीठ पण मळून दिलं. सो काय करायचं इकडे मी थोडं शॉर्टमध्ये सांगते तुम्हाला. मला माहीत नाही मी किती काय रेकॉर्ड केलं आहे दाखवण्यासाठी तुम्हाला. पण जे आहे ना, म्हणजे कोथिंबीर घ्यायची आहे, शेंगदाणे घ्यायचे, भाजून घ्यायचे, त्यांची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर मिरची, अद्रक आणि लसूण घ्यायचं, जिरं टाकायचं आणि शेंगदाणे टाकून थोडं पाणी टाकून जे आहे ना ते मिक्स करून घ्यायचं. आणि मग ती जी अशी ओली चटणी बनते ना, तुम्हाला पुढे दिसेलच तशी, तर ती चटणी तुम्ही कुठल्याही जे आहे ते म्हणजे पराठ्यासोबत खाऊ शकतात. तर असं जे आहे ती चटणीची रेसिपी होती. आमच्या इकडे छान गप्पा चालल्या आहे. ते सांगत होते की आम्ही इकडून असं दूर कुठून फिरून आलो, असं की म्हणजे पूर्वी जेव्हा आले होते ते मागे 2 वर्षापूर्वी, तेव्हा म्हणत होते की इकडे काहीच नव्हतं, आता बऱ्याच जे आहे ते उलाढाल झाली, म्हणून बरेच बिल्डिंग्स नवीन तयार झाल्या आहे. असं सगळ्या गप्पा आमच्या चाललेल्या होत्या. आणि हे बघा आता मी इथे शेंगदाणे भाजून घेतले आणि ही चटणी मी अशी बनवून घेते. मिरची पण थोडी भाजून घ्यायची, जेणेकरून थोडं आपण भाजताना मिरचीसोबत जेव्हा तेल टाकतो ना, मग तो ठेचा म्हणा किंवा काय, तो जो फ्लेवर असतो ना असा भाजलेल्या मिरचीचा, तो पण काहीतरी वेगळाच असतो. आणि इथे पियाची मात्र कुरकुर चालू होती की मम्मा तू हे काय बनवते, तुला माहिती आहे ना मला ठेचा आवडतो, ठेचा बनवायला पाहिजे होता. तिला कन्व्हिन्स करणं चालू होतं माझं पण आणि सासूबाईंचं पण, की अगं पिया छान असते, तू ट्राय करून बघ एक वेळा, तुला खूप आवडेल. ती काय ऐकायला तयार नव्हती, पण मला माहिती आहे एकदाचं ताटात गेलं की मग बरोबर पोरं आवडीने खातात.
Inward. Inwards. Inwards. Train. Train. CLE. पियाच्या होमवर्क करण्यामध्ये तिचे बाबा तिला हेल्प करत होते, कारण माझं इकडे पराठ्यांचं काम बराच वेळ चालणार होतं. म्हणून मी तिला सांगत होती सारखं की ते तुझं करून घे असं. आणि मग म्हणून मामान ते म्हणले तिला की आण, मला जितकं जमतं तितकं मी तुला सांगतो, बाकीचं उरलेलं तुझ्या मम्मीकडून तू रात्री जेवण झाल्यावर करून घे. सो त्यांचं थोडीशी एक छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली. त्यांना दिसायचं नसतं व्हिडिओमध्ये, पण आय एम शुअर जर ती व्हिडिओमध्ये दिसली असती तर मलाही सगळं छान दाखवायला मज्जा आली असती आणि तुम्हाला पण पाहायला मज्जा आली असती. चला असो, नेक्स्ट टाईम जेव्हा येतील तेव्हा बघूयात, काही ना काहीतरी चेंजेस होतील ह्या होप्सने. आम्ही आता जेवायला बसतोय, मस्त आमचं छान सगळं तयार झालं आहे. सो अशी ही चटणी बनलेली होती. जेवण झाल्यानंतर सगळं किचन वगैरे आवरलं आणि मी ट्राय करते एका दिवसाआड माझे 2-3 तरी छोटे टॉवेल्स असतात किचनमधले, ते खराब झालेले असतात, मी त्यांना छान क्लीन करून घेते. आता पाणी जाणार होतं त्यामुळे गरम पाणी येत होतं, म्हणून मी पटापट गरम पाण्यात वॉश करून घेते. आणि जेव्हा नाही पण येत ना गरम पाणी, मी थोडंसं पाणी गरम करून घेते आणि त्याच्यामध्ये थोडंसं निरमा पावडर टाकून थोडं 2-5 मिनटं राहू द्यायचं, किचन क्लीन करतो तोवर. आणि मग पटापट जे आहे ते काढून घ्यायचं, कारण काय होतं ना, आपण ऑइली हात खूप जास्त लावतो, म्हणजे माझे तरी लागतात किचन टॉवेल असला तर. चला अशा पद्धतीने किचन टॉवेल क्लीन करते आणि माझा हा किचन छान क्लीन झालेला आहे. छान माझं सगळं घर आवरून झालं आहे. आता ना आम्ही तयारी करून जरा खाली वॉकला चाललो आहे. सो आता दररोज तर जाणं जमत नाही, पण एखाद दिवसाआड असं आम्ही जरा खाली जातो की सगळं पटपट आवरून घ्यायचं, मस्त थोडं सगळ्यांनी सोबत छान वॉक करायचं. आणि त्याच्यानंतर एक जागा आहे थोडी अशी घरापासून दूर गेल्यावर, तिकडे बसतो निवांत, खूप छान मस्त गार हवा येते, थोडाफार गप्पा पण होतात आणि जरा बाहेरचं पण आपल्याला जे आहे ते बघायला मिळतं. आणि वेगळं डिस्कशनला पण जे आहे ते आपल्याला बरेच मग विषय निघतात आणि मग छान गप्पा पण होतात. तसं आम्हाला झोपायला रेग्युलरपेक्षा जेव्हा आम्ही तिघं असतो ना, मी पियाला 9:30 वाजता झोपवून देते, पण आता पिया 10:30 वाजता झोपते, कारण की असं बाहेर जाणं म्हणा किंवा जेवण झाल्यानंतर आपण बसलो की जरा वेळ गप्पा पण चालतात. सो उशीर होऊनच जातो. अजूनही असेही 2-3 दिवस आहेत फक्त. सो म्हटलं आहे तेवढा वेळ छान जे आहे ते एन्जॉय करूया. आणि मस्त वाटतं असं बाहेर जाऊन निवांत छान गार हवा येते, आपण गप्पा मारतोय असं. तर चला मग आता मी जरा थोडीशी तयारी करून घेतली, बरोबर केस विंचरलेले आहेत आणि तयार होऊन आता मस्त आम्ही बाहेर वॉकला जातोय. आय डोंट नो सकाळपासून किती शूट झालं आहे, पण इथे जो आहे तो मी माझा व्हिडिओ संपवते. आणि आय होप नेहमीप्रमाणे तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ देखील आवडला असेल. कसा वाटला मला नक्की कमेंटमधून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आवडला असेल तर लाईक करा, हाईप करा. भेटूयात आपण पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स.